नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार. मला आताच आबावामध्ये मी असं आपल्या समोरच सर्व सांगितलेलं आहे. त्यांनी जसं म्हटलं की आपण असं मोठ्या गाडू आंदोलन करू आणि ज्यांनी हा सगळा कृत्य केलेला आहे त्याच्यावरती कारवाई आणि त्याला पकडलं जाईल हे आपण असं बघू त्याच्यामध्ये. त्याच्या पाठीमागे लागू आपण. हो सर. त्याच्यामध्ये बरोबर. हा सर, तेवढं म्हणजे मदत करा, कारण की ही घटना होऊन 35 दिवस होऊन गेलेत. FIR पण लवकर घेतली नाही आणि म्हणजे जामीन पण फेटाळलाय त्याचा कोर्टातून, तरी पण त्याचं काहीच ऍक्शन नाहीये त्याच्यावर. हो, मी आता आयोग कोण आहे बघणारे? दराडे सर, बाळराजे दराडे. त्यांचा नंबर जरा मला SMS करता का? हो सर. हो सर, बोलतो ना मी त्याच्याशी. ठीक आहे सर. हो सर, थँक्यू. सर, प्रकाश आंबेडकर सर म्हणजे शब्द दिलाय सर त्यांनी की तू म्हणजे तुम्ही जे कराल त्याच्यासोबत मी तुम्हाला तुमच्यासोबत आहे, पाठीशी आहे, शब्द दिलाय सर. आज FIR फाटून उद्या 23 तारखेला 1 महिना झालाय सर, आणि त्याच्यावर जामीन पण फेटाळलाय त्याचा कोर्टात, आणि त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यावर काहीच ॲक्शन घेतली गेली नाही. अजून अटकसुद्धा नाही येतो, आणि मेडिकल रजा टाकून पण फरार येतो. असं मोकाट म्हणजे पुरावे नष्ट करण्यासाठी फिरतोय किंवा इकडे तिकडे भेट देतो. म्हणजे ह्या गोष्टी पण आमच्या कानावर येतात, पण पोलीस म्हणतात की त्याचं लोकेशन भेटलं नाही आम्हाला. किती आरोपींच्या विरोधात FIR झालेला आहे? तुम्हाला तपासाबाबतची काय पोलिसांनी माहिती दिली? सर, मला अजून म्हणजे तपासाबद्दल फॉरेन्सिकचा रिपोर्ट मी काल विचारला, तर म्हणजे फॉरेन्सिक फिंगरप्रिंटचा रिपोर्ट अजून भेटलेला नाही, किंवा जे त्यांचं फूड हे होतं ते पण त्यांनी म्हणजे फॉरेन्सिकला पाठवलेलं नाही आहे सर. त्यांनी तिथंच टाकून दे. माझी अपेक्षा होती की ते त्यांनी फॉरेन्सिकला पाठवायला पाहिजे होतं सर. आता आंबेडकर साहेबांशी संवाद साधला, त्यांच्याकडे काय तुम्ही विशेष मागणी केली आहे का, आणि प्रशासनाकडे काय मागणी आहे? सर, मी आंबेडकर सरांकडे मागणी केली की आरोपी अटक नाही झालं तर सर मी उपोषणाला बसणार आहे, आणि त्याविषयी सर त्यांनी मला म्हणले की माझा पाठिंबा आहे तुम्हाला तशा, आणि प्रशासनाकडे एवढीच मागणी आहे की मला म्हणजे योग्य प्रकार तपास करून मला न्याय द्यावा आणि त्याला लवकरात लवकर अटक करावी.